कोल्हापुरातील सागरमाळ स्पोर्ट्स असोसिएशन, नगरसेवक प्रवीण केसरकर आणि महेंद्र चव्हाण यांच्या वतीनं कोल्हापूर सिनियर प्रीमियर लीग 2026 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. यंदा या स्पर्धेचं तिसरं पर्व असून या स्पर्धेत कोल्हापुरातील 40 वर्षांवरील क्रिकेटपटूंचे 16 संघ सहभागी होणार आहेत. या सर्व संघांना 50 वर्षावरील किमान 2 खेळाडूंना संधी देणं बंधनकारक आहे. 17 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत शास्त्रीनगर क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होणार असल्याचं सागरमाळ स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब पाटील यांनी सांगितलंय. कोल्हापूर सिनियर प्रीमियर लीग, सागरमाळ स्पोर्ट्स असोसिएशन तसेच पुरस्कृत महेंद्र चव्हाण शिवनेरी स्पोर्ट्स आणि प्रवीण केसरकर नगरसेवक पुरस्कृत यांच्या माध्यमातून शास्त्रीनगर मैदानाच्या हिरवळीवर 17 तारखेपासून 23 तारखेपर्यंत या 40+ स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धेचं तिसरं पर्व आहे आणि या स्पर्धा ऑक्शन पद्धतीने होणार आहेत. आणि या स्पर्धेसाठी 16 फ्रँचायझींना प्रचारण केलेलं आहे. 17 ते 20 शेवटचे 2 दिवस आम्ही डे नाईट या स्पर्धा घेतली आणि प्रत्येक दिवशी 8 सामने होईल अशा पद्धतीने ही स्पर्धा होणार आहे. तर हे तिसरं पर्व आहे आणि ह्या माध्यमातून त्यांनी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे ते 55,000 आहे, द्वितीय क्रमांकाचं 25,000 आहे आणि उपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला प्रत्येकी 11,000 असे बक्षीस देण्यात येणार आहे. आणि इतर वैयक्तिक बक्षीस पण आम्ही त्या माध्यमातून केलेलं आहे. पत्रकार परिषदेला सागरमाळ स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव किरण खतकर, प्रवीण सप्रे, रवी लाड, बाळ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.